इस्रायल मुस्लिम देशावर हल्ला करताना का घाबरत नसेल? तुम्ही बघितलं, मध्य पूर्वेचा नकाशा घेतला तर चारही बाजूनी मुस्लिम देशांची गर्दी आहे, तरी इस्रायलचा आत्मविश्वास डगमत नाही. रात्रीच्या अंधारात ड्रोन्स, आकाशात प्रिसिजन मिसाईल्स, सायबर वॉरफेअर इतकं तीक्ष्ण की शत्रूची नजर झपाट्याने अंध होईल. ही फक्त ताकद नाही, ही एक गेम थिअरी आहे, बरोबर. आणि मग एका फटक्यात टेबल उलटला जातो. भीती नाही राहत, ती तर शब्दकोशातच नाही आहे त्यांच्या. इथे निर्णय घेतले जातात गणितावर, परिणामांचा अंदाज बांधून. यालाच म्हणतात जबरदस्त, हाडं मोडणारी स्ट्रॅटजी. पण इतर देशात का नाही असं? नंबर एक म्हणजे सैन्य आणि तांत्रिक बळ. इस्रायलकडे अत्याधुनिक सैन्य, हवाई सामर्थ्य, सटीक गायडेड वेपन्स आणि सायबर इंटेलिजन्स क्षमता असणारं एक त्यांचं ऑपरेशन्स आहेत. आत्मविश्वासाने ते करतात, त्यामुळे त्यांचे स्ट्रॅटेजी वेगळे आहे. चांगली माहिती म्हणजे की खुफिया कामगिरी त्यांची चांगली आहे. अचूक निशाण्यावर हल्ला करण्यासाठी वास्तविक वेळ माहिती, म्हणजे इंटेल ड्रोन्स असो, सिग्नल इंटेलिजन्स माहिती असो, जोखीम कमी करतात पण हल्ले करतात. आंतरराष्ट्रीय आणि सामरिक पाठबळ काय करतं? काही पाळीव विदेश धोरणं आहेत. उदाहरणार्थ काय आहे की पश्चिमी देशांशी नाती, शस्त्रसाह्य, राजनैतिक पाठिंबा असण्यामुळे क्रियांचे परिणाम मोजमापाने घेतले जात नाहीत. आणि प्री इम्पेटिव्ह निशाणा विशिष्ट धोरण आहे त्यांच्याकडं. शत्रूच्या क्षमतांना नष्ट करण्यासाठी अनेकदा कमी कालावधीत लक्षित हल्ले केले जातात आणि भरघोस लढाई बदलण्यापेक्षा कमी जोखमीचे असतात. त्यामुळं ते इस्रायल मुस्लिम देशावर हल्ला करताना मागचा पुढचा विचार करत नाहीत. आता रिसेंटली 6 मुस्लिम देशावरती त्यांनी हल्ला केला. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून सांगा.